7,53,357 ही संख्या पुढील पैकी कोणती? तर 753,357 पण आपण असं वाचन करू शकत नाही, कारण मी बोलताना काय आलो 7,53,000 ही जमणार 753,000 हो हे बरोबर आहे. 753,000 हे बरोबर आहे, पण 3 नाहीये तिथं काय आहे 753,300 हे कुठे शेकड्यावर एकक दशक शतक तर 753,357 हे त्याचं काय येणार उत्तर. पर्याय क्रमांक काय येणार 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? कोण सांगेल? सांग दिया. पहिले अंक लिहिले बेटा 1, 4, 6, 8, 9 मग काय सर्वात मोठी पाहिजे ना, तर उतरता क्रम की चढता? उतरता क्रम. मग संख्या कोणती येणार बा 9, 8, 6, 4 पर्याय क्रमांक 2. किमान 6 अंकी संख्या व कमाल 4 अंकी संख्या यांमधील फरक सांग लोकेश. किमान 6 अंकी संख्या कोणती आहे? 1,00,000. एका झाली किमान सर्वात छोटी 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी. फरक कितीचा येणार मग? 0 मधून 9 जाता का? मग 10 9 गेले 9 9 0 0 9 9 0 आणि इथं पण येणार 9. उत्तर काय येणार 90,000. दशांश स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या. आता तुम्हाला 4 पर्याय दिलेले तर दशांश स्थानी बघा दशांश स्थानी प्रत्येक याच्यात काय आहे 9 येतं. सर्वात लहान संख्या आहे का मोठी? किमान म्हणजे लहान की मोठी? मग हजार स्थानी बघा 1 1 2 2 म्हणजे 2 मोठी येतं का लहान लहान येतात? हे 2 कॅन्सल. मग 10 मोठे की 12? 10 मोठे. उत्तर काय येणार 1,092. हे तर सर्वात सोपं आहे तुम्हाला येतं. 5,555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. सांगा एकक दशक शतक 5,000 होई 5,555 कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल कमालचा अर्थ असतो किमानचा 4 ही संख्या रिपीट होत आहे. मग काय करायचं बघा एक सर्वात लहान आहे याचा अर्थ सर्वात छोटी संख्या कोणती येणार 16,378. 16 पेक्षा मोठी कोणती येणार 63,178. त्यापेक्षा मोठी कोणती येणार तर कशावरून ठरवायचं 81 का 82? त्यापेक्षा मोठी 82,300. हा क्रम कुठे दिसतो आता ते बघा 82 81 63 16 82 पहिले नाहीये 82 पहिले नाहीये 82 पहिले नाहीये. उत्तर 82 81 63 13. हा थोडी तर गडबड केलेली प्रिंट मिस्टेक येते. काय ती प्रिंट मिस्टेक आल्या लक्षात सर्व ठिकाणी 16 आहे शक्यतो तिथं ती प्रिंट मिस्टेक झालेली आहे. हे चढता क्रम आहे नाही 41 नंतर आले हे करता बोलले हे पण नाहीये
हा डी बरोबर आहे. 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून किती अंक आहे? 1 2 3 4 5. किती अंक आहे? 5. लहानात लहान विषम संख्या आहे कोणते येणार? हा बोला. 1 0 जशी तशी लिहू का ते? शून्य जर आधी लिहिलं तर किती अंक येणार? म्हणून उत्तर काय येणार? 10,345. 0 1 3 4 5 चालणार नाही. आता बघा, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ या आणि कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान आहे तर एक्स वाय झेडच्या जागी काय येणार? मी तर रीतीने का आधी एकदम गडबड करून ठेवलेली आहे. तर ठीक आहे, आपण बघूया. पहिले एक बघा, कुठं तिघ स्तंभांना अंक दिलेले बघा. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 4 आणि 9 13, 13 आणि 2 15. आता बघा 8 आणि 1 9, इथं किती येणार? 9 मध्ये किती मिळवू? 6. उत्तर काय येणार? 15. म्हणजे x बरोबर 6. x बरोबर 6. मग आता हे उभं बघितलं, इथं तर 6 आहेत. 6 अधिक 2 8 मध्ये किती मिळवले तर 15 होतील? बर. 1 आणि 9 10 मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील? म्हणजे बघा, x बरोबर 6, y बरोबर 5 आणि z बरोबर 7. उत्तर काय आलं? आलं लक्षात? yes or no? सोपं गेलं का मग एक्सरसाइज?